लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात आता नाशिक कनेक्शन समोर आलंय. राजस्थान CBI आणि नाशिक क्राईम ब्रँचच्या संयुक्त कारवाईत नाशिकमधून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय. धक्कादायक म्हणजे हा संशयित वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी असून पेपर खरेदी विक्रीत मोठ्या पैशांची देवाणघेवाण झाल्याची माहिती समोर येते. या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रासह हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, केरळ आणि तमिळनाडूपर्यंत पोहोचले. देशभर चर्चेत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात नाशिकमधून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. राजस्थान CBI आणि नाशिक क्राईम ब्रँच युनिट क्रमांक 2 ने इंदिरानगर परिसरातून डॉक्टर शुभम खैरनार या संशयिताला ताब्यात घेतलाय. ताब्यात घेतलेला संशयित हा BAMS शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी असून तो नांदगाव तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपीनं पोलिसांना चकवा देण्यासाठी आपला वेश आणि हेअरस्टाईल बदलली होती. मात्र क्राईम ब्रँचने तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा माग काढलाय आणि शहरातील एका मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असताना त्याला ताब्यात घेण्यात आलंय. विचारपूस करताच त्याने आपली खरी ओळख सांगत गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात मोठ्या आर्थिक व्यवहाराचाही उलगडा होतोय. नाशिकच्या संशयितानं अहिल्यानगरमधील आरोपीकडून 10 लाख रुपयांत प्रश्नपत्रिका विकत घेतली आणि तीच पुढे हरियाणातील आरोपीला 15 लाख रुपयांत विकल्याची माहिती समोर आली आहे. तर या संपूर्ण रॅकेटचे जाळे अनेक राज्यांमध्ये पसरले असल्याचा संशय आहे. सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याविषयी विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास समितीचं पथक येणार आहे. तो पथक आल्यानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल. सध्या या प्रकरणात एवढीच माहिती आहे की राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि जेव्हा त्यांचं पथक येईल त्यानंतर या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत 16 संशयितांचा शोध लागला असून महाराष्ट्रातील 2 जणांचा शोध सुरू होता. त्यापैकी एकाला नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलाय तर दुसऱ्या संशयिताचा शोध अजूनही सुरू आहे. राजस्थान पोलीस आल्यानंतर नाशिकमध्ये अटक केलेल्या आरोपीला त्यांच्या ताब्यात दिलं जाणार आहे. दरम्यान संशयितांच्या कुटुंबियांनी त्याच्या निर्दोषत्वाचा दावा केलाय. त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं सांगत संपूर्ण तपास होऊन सत्य समोर यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. नाही, त्याचा याच्याशी काही संबंध असू शकत नाही, कारण तो 6 महिन्यापासून नाशिकला आहे प्रॅक्टिसला आणि आपण त्याला दर महिन्याला मासिकीतून खर्च पाठवतो आणि त्याचा या प्रकरणाशी काही संबंध असू शकत नाही. आणि जी काही चौकशी असेल ती शासनाने कायद्यानुसार ती करावी. त्याला ते तिकडं कॉलेजला होता तो, कुठे सिओरला. बर. त्यानंतर मग मधल्या काळात सुट्टी असल्यामुळे तो प्रॅक्टिसला आला इकडं आणि परीक्षेला जाणार होता पुन्हा तो तिकडं. त्याने पेपर लीक केल्यामुळं 23 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे असे आरोप त्याच्यावर होत आहे. आता ते लीक झाला ते आरोप तो होणारच आहे आणि काय जी चौकशी असेल ती चौकशी होणारच, पण त्याच्यामध्ये त्याचा काही हात नसावा तसं ते सिद्ध होईलच. पण तो त्याच्यामध्ये निर्दोष सुटणार आहे, तो निर्दोष असणार आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या या प्रकरणामुळे देशभरात संताप व्यक्त केला जातोय. नीट पेपरफुटी प्रकरणात नाशिक कनेक्शन समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला आता आणखी गंभीर वळण मिळालंय. या रॅकेटमध्ये आणखी किती जण सहभागी आहेत आणि यामागचा मास्टर माइंड कोण याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.